कळत्या वयात तिचे वडील गेले, अशा परिस्थितीत तिने घराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि अपघातानं का होईना पण तुझं नशीब समज, ती या घरात सून म्हणून आली. तीच तर माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक झाली ना पप्पा. त्याच वेळी जर मम्मीचं ऐकलं असतं ना तर ही वेळच आली नसती माझ्यावर. अरे सत्य, काय बोलतोस तू हे? मंजू या घरात आली ही चूक नव्हती, तर आपल्याला दिलेला दिव्याचा आशीर्वाद होता तो, आणि त्याची किंमत तुला कधी कळणार नाही, तुझ्या आईला पण नाही कळणार. अरे मंजूनं तुला सर्वस्व मानलं होतं, तुला सगळं जग मानलं होतं तिनं. आणि मंजूनं काय नाही केलं रे या घरासाठी? तिनं सगळं घर बांधून ठेवलं होतं. बापाचं तोंड बघायला तयार नव्हतास तू, तिनं परत आपल्याला एकत्र आणलं. 3 वर्ष ती या घरात नव्हती, तुझ्या बरोबर नव्हती, तर घरात यावी म्हणून तू तडपडत होतास. आणि नशिबानं ती परत या घरात आली. तुमचे सगळे गैरसमज दूर झाले, तुम्ही सुखानं नांदायला लागला. मला वाटलं आता घर पूर्ण झालं सगळं आपलं, पण नाही. आता आता काय? आता ही दारासमोरची तुळस सुकून गेल्यासारखं वाटतंय. सत्या, मला खरं सांग, तू मंजूच्या बाबतीत मनापासून वाईट वागतोयस का? तुझ्या मनातलं तिच्याबद्दलचं प्रेम खरंच संपलंय का? पप्पा, वाघमारे नाहीत म्हणून जेवढा त्रास तुम्हाला होतोय ना तेवढाच त्रास मला पण होतोय. पप्पांना सांगू का मी सगळं? नाही नाही नाही, नको. सगळं ठरल्याप्रमाणे होऊ दे आधी, मग सांगतो. अरे सत्या, मी तुला काहीतरी विचारले, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. मंजू बद्दलचं तुझ्या मनातलं प्रेम कायमचं संपलंय का? होय, संपलंय. पप्पा, वाघमारेंबद्दलचं माझ्या मनातलं प्रेम कायमच राहिलंय. अरे पण पप्पा, माझ्यासाठी विषय संपलाय आता ह्यो. त्यामुळे नको बोलूया आपण यावर. ठीक आहे. तुझ्यासाठी मंजूचं नातं कायमचं संपलं ना? तर माझं पण बाप म्हणून तुझ्याशी कायमचं नातं संपलं असं समज. सॉरी पप्पा, तुम्हाला असं त्रास द्यायला नाही आवडत आहे मला. पण थोडे दिवस हे नाटक करावंच लागणार. पण वाघमारेंवर लई जीव आहे पप्पांचा. सपने, भैया, सपने कुठे आहे तू? सपने कुठे आहे तू? दिसणं झाली मला सपने. सपने
ती निबळ गायब झाली, गायब. तुला सांगते सपने, कुठल्या तर शिकण्याला का नाही भीक मागत असेल बघ, भीक. मला मला दिसत नाही हो. मी आंद्रे, मला खायला देता का? 2 दिवसापासून मी उपाशी आहे. डेंजर आहात तुम्ही, डेंजर. समोर मला एवढा आनंद झाला की नाही, का मला असं वाटतं सारखं नाचावं. मम्मी नेहमी असं फेकून देता मला. मम्मी एवढं पण खुश होऊ नका बरं. एक सून गेल्याच्या आनंदात दुसऱ्या सुनाला ढगात पोचवाल. मम्मी पण 2-2 दिसायला लागल्यात मला. शेवटी आपल्या मनासारखं झालं बघ. ती घरगुशी ह्या घरातून बाहेर जावी ह्याच्यासाठी आपण किती 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 मेहनत घेतली, पण ती स्वतःच बाहेर गेली. शिंटे वाचून खोकला गेला. बरोबर आहे, पण मला काय वाटतं मम्मी, एवढं खुश होऊ नका तुम्ही. म्हणजे कसं असतंय, सर्दी खोकल्याची साथ कशी असते, म्हणजे येते जाते येते जाते येते जाते. तर तसं तुमच्या एक सूनबाईंचं आहे बघा, म्हणजे येतात जातात तसं येऊ शकतात त्या. म्हणजे असं तसं नव्हतं म्हणायचं मला. नसतर नाही लावत मी. असं काय करता, आता अनुभव तसे आलेत ना आपल्याला, म्हणून मी तसं बोलत होते. आता आठवा की तुम्ही, एक सूनबाई किती वेळा घराबाहेर गेलेत आणि सत्यभाऊजी किती वेळा त्यांना घरात घेऊन आलेत. आठवा तुम्हीच. आता ते मला सपने खोबलत कुठली ए सपने, पण ह्या टायमाला सत्या ती चूक अजिबात करणार नाही. ती निबळ तात्या साहेबांकडे आश्रयाला गेली का नाही, तेव्हाच ती सत्याच्या मनातनं उतरली. पण सत्यानं काडीमोड पण मागितले ना तिला, त्याच्यामुळे सत्या तिला अजिबात आता घरात आणत नसतोय. ह्या घराचं दरवाजा सत्यानं तिच्यासाठी कायमचे बंद केल्यात. तेव्हा आता आपण एक काम करू, लवकरात लवकर सत्यासाठी एखादी चांगली पोरगी बघू आणि त्याचं लगीन उरकून टाकू. हा वय वय चालतंय. मम्मी नेमकी कशी सून हवी आहे तुम्हाला? अशी एकदम श्रीमंत गडगंज इस्टेट असलेली पोरगी पाहिजे बघ. अशी दागिन्यांनी माखलेली साक्षात लक्ष्मी. सगळे सत्याच्या बाजूला अशी उभी राहिली का नाही, का समद्यांच्या नजरा अशा घायल झाल्या पाहिजेत बघ. बया, म्हणजे एकदम माझ्यासारखी सेम सून पाहिजे तुम्हाला. कशा स्वार्थी आहेत ना तुम्ही दोघी. मंजिरी गायब झालीये आणि तुम्हाला तिची जरा सुद्धा काळजी वाटत नाही. ओ पेंटर,